आणि याच्याच पुढं तो एक कॅफे आहे जिथं जी माझी एक्स गर्लफ्रेंड होती, तिचं आता लग्न झालंय. तिचं नावही तोंडातून काढूशी वाटत नाही, सगळ्यात धोकेबाज पोरगी. अश्विन हॉटेलला खूप आठवण आहे माझ्या त्या धोकेबाज मुली संग मी तिथं राहिलेलो आहे. तिनं माझ्या आयुष्याचा वाटोळा करून टाकला, तिचं कधी चांगलं होणार नाही. त्या दिवशी रात्री असाच चमत्कार झाला, 10 मिनिटं लाईट गेली आणि मी झालो. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला वाल्मिक खोतकर. तर स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नव्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे नाशिकला. तर आज आहे आपला शो हिडन स्टार, जो ऑर्गनाईज केला आहे आपल्या जयेश भाऊनी. तर आज आपला परफॉर्मन्स आहे तिथं. तर आज आपण चाललो आहे. तर सकाळी सकाळी रेल्वे सुटल्यामुळे तर आज आपण बसने प्रवास करणार आहोत. तर आपण बस स्टँडला आलो आहे आणि तिथं आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत. तर आपला हा मित्र परिवार, सबस्क्राईब करा भाऊला सबस्क्राईब करा. हा आपला कबीर भाऊ. तर आज कबीर भाऊ सुद्धा आज परफॉर्मन्स करणार आहे. तर कबीर भाऊ काय आणशील? आपल्या कबीर भाऊने लय खतरनाक तयारी केली. नमस्कार भाऊ, मी तुमचा कबीर भाऊ. आज पहिल्यांदा चाललोय वाल्मिक भाऊ सोबत. तर जयेश भाऊने आपल्याला बोलवलेलं आहे. पहिल्यांदा आपण चाललेलो आहे तिथं. आपण त्याला सपोर्ट करू आणि वाल्मिक भाऊच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याला खूप सारा प्रेम द्या अजून. आणि आज आपल्या संग आपले मिळलेले मित्र म्हणजे हा आपला भाऊ. आज यांचा पेपर आहे. कोणता पेपर आहे? प्रॅक्टिकली भाऊ. प्रॅक्टिकल आहे. कोणत्या सब्जेक्टचं? आणि आज आपल्या संग खूप मोठे ब्लॉगर आपल्या संग मिळलेले आहे. इकडे रे बंटी मामा. या भाऊचा पण ब्लॉगिंग करतो हा भाऊ. या भाऊचं पण चॅनल आहे. चॅनलचं नाव आहे सांगू नाही शकत. तुम्ही त्या चॅनलला जा, सबस्क्राईब करा. भाई काय बोलशील का? काही नाही, बघता सबस्क्राईब करा वाल्मिक भाऊला. सपोर्ट राहू द्या बस. तू रे भाऊला फुल सपोर्ट करा, भाऊ फुल कष्ट करून राहिला. कमेंट करा. त्यासाठी एक लाईक होऊन जाऊ दे या ब्लॉगला. अजून कमेंट मध्ये सांगा कसं वाटतं भाऊचं काम. आणि भाऊचं प्रॅक्टिकल आहे. सब्जेक्ट पण आहे काय माहिती. सब्जेक्ट पण आहे काय माहिती. तर चला आता पुढचा प्रवास करू आपण. आता आपण गाडीत बसलोय. पहिली जी गाडी पकडली होती त्याच्यात गर्दी असल्या कारणाने आपण आता दुसरी गाडी पकडली आणि आपल्याला मागं आपले सबस्क्रायबर भेटले. तुम्ही आपले व्हिडिओ बघता ना भाई. आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले आणि आपला कबीर भाई. आता आपण निघलोय. आमचे कंडक्टर आहे. तर आता आपण निघलोय. तर आता आपण पुढचा प्रवास करतो. आमचं अजून पाठांतर चालू आहे. पाठांतर झालं नाही आणि माझं पण पाठांतर नाही झालंय. भाई तर तुम्ही बघू शकता आपला हा बाल किल्ला. हा आपला बाल किल्ला आहे. आपला वेटी संकुल. तर आता एवढ्यातच आपण नाशिकला उतरलोय. थोडाच वेळ झाला नाशिकला गाडी आली. नाशिकला आपण उतरलोय. तर सगळ्यात पहिले आता खूप लागलेली भूक लागली का? मग पहिले भूक लागली. तर आपल्याला लागली भूक. आता आपण पहिले नाश्ता करू, मग त्याच्यानंतर मित्राकडे जाऊ, त्याच्याकडनं गाडी घेऊ, मग आपण आपल्या स्पॉटवर जाणार आहे. आपला शो 3 वाजता आहे. पण थोडं आपलं काम आहे, आपल्याला ते कामही करायचं आहे. तर मग आता आपण पहिले काहीतरी खाऊ, मग पुढची बात चालू. कारण पोटात नसल्याशिवाय काही सुचत नाही. तर टक्कर बाजारला येता येता आपल्याला आपला एकदम जवळचा मित्र घ्यायला आलाय, आपला सोनू बाजी. काय बोलते पब्लिक? काय नाही भाऊ, नाशिकची पब्लिक एकदम निवांत. नाशिकची पब्लिक एकदम निवांत आहे. सोनूबाई आमच्या संग आलाय आता. हा आपला एकदम जीवाचा तुकडा आहे. आपल्या भावाला लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भावाला शेअर करून टाका. आणि भावाला पण शेअर करतो, मी तुमच्या घरी पाठवून देतो. आपला एकदम जीवाचा तुकडा आहे. म्हणजे हा डायरेक्ट हृदयाचा असा एकदम आपल्या एकदम काळजाजवळचा म्हणजे भाई छोटा भाऊ आपला. तर आता आपण आलो आहे KTHM कॉलेजला. तर आपण जेवण वगैरे केलो. आपण मित्राच्या घरी गेलो होतो, जेवण वगैरे केलं. तर त्यानंतर आपण डायरेक्ट
KTHM कॉलेजला आलो आहे. मधले काही टेक घेता नाही आले कारण आपण गाडीवर होतो आणि त्या कारणाने घाईमध्ये असल्या कारणाने खरंच टेक घेता नाही आले मला. तर आता आपण आलो KTHM कॉलेजला. तुम्ही बागा बघू शकता KTHM कॉलेज. आणि आपल्या संघ आहे आपला पुष्पाजी, आपला भाईजी मयुरेश खुरपडे आणि आपला एक कबीर पाजी गणेश भाऊ की जय. गणेश भाई की जय नाही. तर इथं आपली कबीर भाऊची शायरीची रिहर्सल चालू आहे. पाठांतर करतायत ते की यू ही शायरी नाही करता मी, काहीतरी त्यांचं चालू आहे. तर आपण त्यांच्याशी बोलू, त्यांची शायरी काय आहे ती आपण पाठ घेऊ. चला कबीर भाऊ काय म्हणशाल तुम्ही? जान से भी प्यारा था वो शख्स मुझे, हां जान से भी प्यारा था वो शख्स मुझे, उसके लिए मैं कसमें खाता था. अय हाय जान से भी प्यारा था वो शख्स मुझे, उसके लिए मैं कसमें खाता था. और जीत गया तो वो शख्स मुझसे, क्या और बात जीत है. गया तो वो शख्स मुझसे, जिसके लिए मैं घर नहीं जाता था. उसके बिना मैं एक नंबर भाई. अय, आमचे हे दुसरे पण एक आमचे पार्ट टाइम शायर आहे. हे आमचे शायर हे पण शायरी करतात पण हे जगा समोर येत नाही. तर यांच्याही तोंडातून आज आपण शायरी ऐकू. तर पियुष पाजी आज तुम्ही एक शायरी बोलशाल का? बोला. हकीकत जान लो जुदा होने से पहले, क्या बात है, क्या बात है. मेरी सुन लो अपनी सुनाने से पहले, अय है क्या बात है. ये सोच लेना बुलाने से ये पहले, ससरे ये सोच लेना बुलाने से पहले, बहुत रोई है आके मुस्कुराने से पहले. क्या बात आहे भाई. आणि भैया आपल्याला काय वाटतं? लाईक करा. काय म्हणशाल भाई? काहीच नाही, आम्ही एवढंच म्हणू होतं बुलाती मगर जाणे का नाही. बोलाती है मगर जाने के नाही. माझंही असं एक म्हणणं आहे काय म्हणणं आहे की तुम्ही ही शायरी करावी. तर हा आपला कबीर भाई. चल आपला कबीर भाऊ आहे. कबीर भाऊ काय करतोय? काय म्हणता भाई? काय आणता भाई? बस वाणी भाऊला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि वाल्मिक भाऊला कायला शेअर करा. आपण आता शायरी शेअर करू. वाल्मिक भाऊची व्हिडिओ शेअर करा भावांनो. अजून वाल्मिक भाऊला शेअर नाही मारणार. काय कबीर भाऊ? काय नाही लाईक करा बस. हा आपला पॉइझन भांडे. पॉइझन पांडे पॉइझन पितो पोरीसाठी. पोरीसाठी पॉइझन पिलाय आमचा भाऊ. तरी आज देवाच्या कृपेने तुमच्या समोर उभा आहे. आणि आपला हा भाऊ पण आमचा पोरीसाठी तर काहीच करणार नाही. आमचा भाऊ पोरीसाठी फक्त रडतो. रविवारच्या दिवशी कोणता क्लास राहतो पण? रविवारच्या दिवशी कोणता क्लास राहतो पण? रविवारी क्लास नसतो भाऊ. तुम्हाला एक सांगतो मी, रविवारी कधी क्लास नसतो. मग काय असतो? रविवारी सेट घ्यायचा. काय सेट घ्यावा लागतो. सेट घ्यावा लागतो. सेट घ्यायचा क्लास. हा सेट घ्यायचा क्लास. भाऊ तुम्ही काय बोलशाल या जे सध्या आपलं जे चालू आहे त्याच्यावर काय बोलशाल? बोला भाऊ तुम्ही आता. काय बोलू, आमच्याकडे शब्दच नाही राहिले बोलायला. त्यांच्याकडे शब्द नाही, द्याव त्यांना शब्द थोडे. शब्द घ्यावा. दर्शन शब्द दिले आता ते बोललं ते त्यांचे तोंडात घालून मुका. इथं आमच्या कबीर भाऊचं रिहर्सल चालू आहे. आमचा अजून काही पाठ नाही आहे. काल इंग्लिश स्कूलला शो असल्या कारणाने खूप अवकाळ झाल्या. पाठ करायला टाईम भेटला नाही, एक स्क्रिप्ट लिहायला टाईम भेटले नाही. तर आता बसलोय थोडं लिहू. आम्ही लिहितो, पाठांतर करतो. आता आपल्याला निघायचंय. आपले जयेश भाऊ घरी आहे. जयेश भाऊ थोड्या वेळात येणार आहे. आता मग KTHM कॉलेजला आलोय. आपल्या सोनू भाऊचं थोडं काम होतं आणि KTHM कॉलेजला आपल्या कबीर भाऊचं खूप महत्वाचं काम होतं कारण त्याला यायचं होतं काहीतरी महत्वाचं काम. सांगायचं का? व्हिडिओ काढायची होती. KTHM ला असणारे कबीरची व्हिडिओ फेमस होणार आहे असं कबीर भाऊचं बोलणं आहे. आणि एवढंच सांगतो. आता त्याचं म्हणणं आहे की KTHM ला जेही व्हिडिओ काढतात त्यांचे व्हिडिओ फेमस होतात. मग आता बघू होती की नाही त्यांच्या व्हिडिओ फेमस, काय नाही. आता आपण कॉलेजच्या बाहेर निघालोय आणि आता आपण चाललोय एका खास स्पॉटवर. ही आपली गँग 0 0-2 वर आलेली कंपनी. चला आता आपण तर आता आपल्या पब्लिकला काहीतरी करायचंय. तर मग आपली पब्लिक आता तिकडे चालली. आपण त्यांच्या संघ चाललोय. बघू शकतात मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक स्थापना सन 1914. आपला कॉलेज आपलं नाही म्हणता येणार. सोनू भाऊचं कॉलेज आपल्या हेच ते मागचं KTHM कॉलेज आहे जिथे खूप रील स्टार असतात, छपरी मुलं असतात, काही सोनू भाऊसारखे. तर मग आता आपण चाललोय. कुठे चाललोय सोनू भाऊ? मित्राला
पाणी प्यायचंय. मित्राला पाणी प्यायचे अतिशय खोटं बोललेले आहे ते. त्यांचं काहीतरी दुसरं काम आहे. बघू शकता तुम्ही हा एरिया. आणि याच्याच पुढं तो एक कॅफे आहे जिथं जी माझी एक्स गर्लफ्रेंड होती, तिचं आता लग्न झालंय. तिचं नाव ही तोंडातून काढूशी वाटत नाही. सगळ्यात धोकेबाज पोरगी. तिचा बड्डे मी इकडे म्हणला गेला एक नाही मारे एक नाही. ते तिचं लग्न झालंय आता. तिचा अनेक- बड्डे अनेक- सेलिब्रेट केला होता. नाही अनेक नाही, प्रेम होतं ते आपलं. छोट दी हो गलिया हमने. तर मग तिचा बड्डे मी पुढे सेलिब्रेट केला होता. आता आमच्या भाऊचं काहीतरी काम आहे. आता चाललोय आम्ही पुढं. गँग पुढे आपली नाही रे भाई. स्कूटी तिथे लागली. अरे यायची का बस झालं. तर यांचं काहीतरी पर्सनल काम आहे तर ते सांगत नाही आहे आपल्याला. आमिर भाई काय करायला आलोय आपण इथं? चहा प्यायला आलो भाऊंना. आता आपण थोडा चहा घेऊ. फोटो मिळवली थोडं चहा व्हिडिओ काढून आपले. मला वाटत नाही काही चहा प्यायला आले इथं. काहीतरी यांचं दुसरं काम आहे. तर आपल्याला आपला भाऊ काय करायला आले इथं? हे सिगरेट प्यायला आलोय आपण. बाई आपण सिगरेट काय पित नाही, आपण फक्त चहा प्यायला. हे इकडे पब्लिक बसलेली आहे. आपण असे घाण हे तुझ्या मम्मी शपथ घे. शपथ भाऊ आपण सिगरेट पित नाही. तर आता हा मामाच कॅफे म्हणून आहे. तर तिथे हे चहा सिगरेट प्यायला आले. हा नाशिकचा एरिया आपला सोनू भाऊ. तर आपण बसू. आपण ही चहा पिऊ. आपण काय पाप केलंय? आपण काय घेत नाही. आपण चहा पिऊ. चला. तर मग आता इथनं आपण चहा पिऊन निघलोय. आणि मग आता आपल्याला डायरेक्ट आपल्या स्पॉटवर जायचं आहे. आपला टाईम होतोय. आता आपला होस्ट तिथं येणार आहे. तर मग आता आपण आता निघू इकडून. आता आपण आपल्या स्पॉटवर जाऊ. आपली एक गाडी इथं आणि एक गाडी आपली पेट्रोल भरते. आपला माणूस पेट्रोल भरतोय. आपला माणूस पेट्रोल भरून येणार आहे. मग आता बघू कुठं जायचं, काय जायचं, कोणत्या स्पॉटला जायचं. चला आता आपण आपल्या स्पॉटला जाऊ डायरेक्ट. आणि आता इथून आपण आपल्या स्पॉटला जाणार आहे. आणि इथं नाशिकमध्ये आल्यावर आपल्याला कॉलेज रोडला गेल्यावर खूप छान छान मुली दिसलंय. आणि मुली बघून खरंच खूप चांगलं वाटतं. खूप छान छान मुली असतात. तर आपण जे नाशिकचे जे लोकल आपले आहे आपण त्यांना विचारणार आहे. ते जे रोज अशा चांगल्या मुली बघतात त्यांना कसं वाटतं. तुम्ही अशा चांगल्या रोज मुली बघता, तुम्हाला काय वाटतं? मला खूप आनंद होतो मुली पाहून अशा चांगल्या. कसा अजून काय होतं? काही नाही, फक्त काही जागृत राहतो माणूस मुलीबद्दल. आपल्या पियुष भाऊने 100 रुपयामध्ये टाकी फुल केली आहे. तर आता आपण आपल्या स्पॉटवर निघलो आहे. तर चला आता आपण आपल्या स्पॉटवर निघलोय. आता आपण इथून आपल्या स्पॉटवर जाणार आहे डायरेक्ट. आपले होस्ट जयेश पाटील हेही थोड्या वेळात येणार आहेत. त्यांचंही नाशिक नगरीमध्ये आता आगमन होणार आहे. तर आपण आता सिग्नल लागलेला आहे. कुणाकडे हेल्मेट नाही आहे, आमच्याकडे कुणाकडेच हेल्मेट नाही आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. तरी पण सर्वांनी हेल्मेट घाला आणि ट्रॅफिक नियम पाळा. सगळ्यांनी हेल्मेट घाला. खरं ट्रॅफिक नियम पाळा. कारण खूप ऍक्सिडेंट होत ॲक्सिडेंट होतात. तुम्हीही तुमची काळजी घ्या. काही कामं करू नका. हे बघा आम्ही आता उलटच आले. आम्ही जरी चुकीचे ठरलो तुम्ही तरी. तर आपण चाललोय. ए भाई अश्विन हॉटेल इकडेच आहे घरी. हा चायला अश्विन हॉटेलला खूप आठवण आहे माझ्या. त्या धोकेबाज मुली संग मी तिथं राहिलेलो आहे. तिनं माझ्या आयुष्याचा वाटोळा करून टाकला. तिचं कधी चांगलं होणार नाही. काय रे भाई अरे भाई इकडे नाही भाई. आता आपण आपल्या होस्टला फोन लावला होता. आपला होस्ट म्हणे की तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले. आता आपण वापस चाललोय तिकडं. आता आपण तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन आता आपण तिकडे जाऊन मी तुम्हाला पुढची अपडेट देतो. आम्ही आता स्पॉट जवळ आले. फायनली आपण आपल्या स्पॉट जवळ पोहोचलोय. तर ही आपली डेस्टिनेशन आहे. तर आपण आता इथं पोहोचलोय. आपण जाऊन फ्रेश वगैरे होऊ. तर लोक आपले होस्ट येत आहे. तर आपली पब्लिक. तर आपला कबीर भाऊ आज लाईफमध्ये फर्स्ट टाइम स्टेजवर परफॉर्म करणार आहे शायरी. तर डू युअर बेस्ट. आणि आपला मी तर काही जमलं तर आपण याला पण उठवणार आहे परफॉर्म करायला. आणि आपण क्राऊड देण्यासाठी फक्त खास आपल्या भाईला आणलंय पैलवान. तर चला आता पुढची. आता आपण चला मग आता मध्ये जाऊ.
बघू. तर भाई फायनली आपण आपल्या स्पॉटवर आलो आहे. तर आपण मित्राच्या रूमवर गेलो, आपण फ्रेश वगैरे झालो. तर त्यानंतर आता आपण आपल्या स्पॉटवर आलो आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली खाली इकडे पब्लिक बसलेली. हा आपला रोहित, हा आपला कबीर, ही आपली गँग गेलो. त्यानंतर हा खाली चाय टपरी कॅफे. तर आता आपण आपल्या पब्लिकचा वेट करू. पुढं आता आपले होस्ट आपल्याजवळ येणार आहेत. वेट बघू शकता तो अक्सर इज्जतदार लोग इस पे तालियां बजा देते हैं। तो फिर थोड़ा माहौल बनाते हैं। एक मी मूळचा नांदगावचा आहे. तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, मुक्काम पोस्ट नांदगाव. हा माझा पत्ता आहे. अरे बाबा म्हटलं हा मिरॅकल म्हणजे चमत्कार. अच्छा चमत्कार का? त्या दिवशी रात्री असा चमत्कार झाला. 10 मिनिटं लाईट गेली आणि मी झालो. बाबाने म्हटलं बाबा खूप आयुष्यात दुःख चाललंय. तर फायनली आपला शो संपलाय. तर आज आपण फीडबॅक घेऊ. तर भाई तुझं माझा परफॉर्मन्स बघितला तर तुला काय वाटलं त्या परफॉर्मन्स? भाई हा जबरदस्त स्टँडअप झालाय ना, हे दुखतंय मला हसून हसून अक्षरशः. साधं काम नाही आहे. भाईचा पुढचा शो कधी बी असला सगळ्यात पहिले तिकीट आपण बुक करणार आहे. धन्यवाद भाई. तर चला अजून आपण बाहेर. तर आपले जे आजचे होस्ट होते, जे हिडन स्टारचे डायरेक्टर अँड आपले भाऊ पंकज फाउंडर. तर आज हे दोघं आहे. तर आजचा जो शो होता, तो आज शो आपला जो एकदम यशस्वीरित्या पार पडला. तर काय वाटतं? एकदम भारी वाटतंय. एक्सपेक्टेड नव्हती एवढे लोक येतील या शोमध्ये आणि नाही तरी खूप चांगला रिस्पॉन्स भेटला ऑडियन्सकडून. म्हणजे आम्हाला अपेक्षा 10-20 लोकांची होती, पण तरी 30-40 लोक येऊन गेले. तरी पब्लिकचा सपोर्ट चांगला होता. उभे राहून बघत होते शो, पण त्यांनी थोडा शो अटेंड केला आणि मला घरी त्याच्यामध्ये तुमचा अजून तर परफॉर्मन्स बघून काय वाटलं? लई भारी वाटलं. लय भारी. अजून काय वाटलं? म्हणजे असं वाटतंय की एवढं 10 मिनिटाच्या शोसाठी तुम्ही नाही म्हणलं, तुम्ही मोठे मोठे शो तुमचा टाईम झाला आहे. अर्धा तासाचा शो मारा, तिकीट एका आणि पैसे कमवा. आणि भाऊ आपला, तर भाऊ तुला काय वाटतं? एक नंबर मजा आली. खरंच आमची एक्सपेक्टेशन 15-20 लोकांची 40 लोक आले. त्याला नक्कीच मोठा करू, जिथे 80 ते 100ची आपण कॅपॅसिटी ठेवू. सर्वांच्या सपोर्ट नक्कीच धन्यवाद. असं तुम्ही आमच्या सांगा, तुम्ही पण बनले. चला एक लास्ट वन आपला फीडबॅक आहे. तर इथं राहू. तर आहे ना, हे जे दोन जे आपले समोर होते, हा एक भाऊ, तो एक गेला नाही, हा भाऊ. यार यांचा आपण आहे ना परफॉर्मन्स बघू शकलो नाही. तर मला पण खूप वाईट वाटतंय. म्हणजे भाई तू माझा बघितला ना? भाई तुझा बघितला भाईचा भाई एक नंबर वाजला, एक नंबर खतरनाक बोलला भाई. तर भाई आजचा जो शो, जो आज माझा परफॉर्मन्स होता, तो आजचा जो परफॉर्मन्स होता, तर ते बघून काय वाटलं तुम्हाला? मस्त होतं एकदम. वाजवतोय. लवकरच शो पण होणार आहे. आणि या प्रेम द्या मस्त. तुला काय वाटलं भाई? वाल्मिक होतं म्हणजे आपलं काय, मी पहिल्यांदा भेटलं. हां, अरे काय करणार आहे, 2 वेळा स्टँडअप कॉमेडी वगैरे चालू झाले. मग गाव आलं डोळ्यासमोर, मग हे आलं, मग आपली पोरं आली गावातली, मग ढेकळं आली. मग आता ते ढेकळं काय आहेत ना, त्याचे शो आहेत, तुम्ही बघा. तुम्हाला कळलं की ढेकळांमध्ये काय मजा आहे. म्हणून आमचा ती भाऊचा शो कमाल आहे. लई वाचतोय भाऊ. आता कधी करतोय आपला 12 तारखेला 13 तारखेला शो आहे. हिडन स्टारवर त्याची पोस्ट पडणार आहे. हिडन स्टार नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवर, त्याची पोस्ट पडणार आहे. बघा, भाऊच्या शोला यायचा, आम्ही आहे, तुम्ही या. भाई काय वाटलं तुला भाऊ? भाईचा शो चालू होता. तर पहिली गोष्ट तर ही वाटते की आपला माणूस आहे, कनेक्ट लवकर होतो आणि ऑडियन्स धरून ठेवणं हे लय महत्त्वाचं राहतं. विषय कोणताही असतो. भावाची म्हणजे तो हे ज्या बोलीभाषेत बोलला, मग जे लोकांना कनेक्ट केलं, कमाल कमाल. आणि असंच तो आता पुढच्या शोजमध्ये तुम्हाला दाखवेल. थँक्यू सो मच. आणि येत्या काही दिवसात तो माझा शो, तर प्लीज तुम्ही पण या. नक्कीच वाट बघेल. यास नाशिकमध्ये. आपण फायनल आपला लास्ट फीडबॅक जे आपले फूड, आपला कबीर भाई, आपला सोनू पाजी, आपला माणूस मयुरेश. ते कबीर भाई इकडे 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 इकडे. तर भाई आज जो आपला परफॉर्मन्स होता जो माझा, तर त्याच्यावरनं तुला काय वाटतं? मला तर एक नंबर वाटलं.
सर्वांचं येतं पण वांगी भाऊ असं बोललेलं आहे ना तर सर्वांना नाही की एकदम हसू आलं अक्षर त्यांचे तोंड दुखलेले असं बोललेलं आहे वांगी भाऊ. तुला काय वाटलं? स्टार्टपासून तर शेवटपर्यंत परफॉर्मन्स एकदम मस्त होता कंटेंट पण भारी होता एकदम भारी बोलला तो एकदम. तर आमच्या कबीरचा पण परफॉर्मन्स होता. तर आज कबीरनेही परफॉर्म केला आहे आणि आमच्या सोनू भाऊनी पण परफॉर्म केलं आहे. तर कबीर आणि सोनू एवढा खतरनाक बोलला आहे तर त्यांच्यामुळं तुम्हीही असेच बनलेले राहा. आणि येत्या काही दिवसांमध्ये शो आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये शो आहे आपला. येत्या काही दिवसांमध्ये शो आहे तर त्या शोला तुम्ही नक्की या. तुम्हीही बनलेले राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, तुमचं प्रेम दाखवा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. आजचा प्लीज सबस्क्राईब करा आणि गाणं करू नका. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतो. आजचा शो आपला संपलेला आहे आणि आजचा ब्लॉग आपला इथंच संपणार आहे. तर आजचा शो आपला इथंच संपलेला आहे आणि आजचा आपला ब्लॉगही इथंच संपलेला आहे. तर भेटूया पुन्हा एकदा नव्याशा ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. मी आपला नांदगाववाला. याच्या आधी जसं मला प्रेम दिलं असंही प्रेम द्या. शेवट आपलं तेच असतं. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. आता आम्ही चाललोय आमच्या गावाला नांदगावला. आता तिकडे गेलो तुम्हाला नाही भेटू आम्ही. चला बाय. लव यू टू.